नमस्कार. मी राजन खान. मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलू. 2-4 मुद्दे आहेत. आधीच बोलायला पाहिजे होतं, पण काही 2-3 घटना घडल्या आणि वाटलं की थोडं आढाव्यासारखं बोलू. पुढं या विषयांवर बोलत राहणारच आहोत. जे जे माहीत आहे ते बोललं पाहिजे, जे जे आकलनात आले, जे अभ्यासात आले ते बोललं पाहिजे. काही महत्त्वाची घटना घडली. एक जोहरान ममदानी नावाचा मुलगा, 34 वर्षाचा मुलगा, न्यूयॉर्क नावाच्या शहराचा महापौर झाला. त्याला मेयर म्हणतात. ही जागतिक अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं, राजकीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची घटना आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं म्हणताना काही घटना त्या आता या अर्थानं पण पाहिलं पाहिजेत. आपण नुसतं केवळ राजकीय पक्षांची भांडणं वगैरे या नजरेनं नाही पाहून चालणार. या सगळ्यामागं पैसा असतो. जगभर ज्या घटना घडतात किंवा देशातही ज्या घटना घडतात, या सगळ्याच्या मागं पैसा असतो आणि पैशाची यंत्रणा काम करत राहते. पैसे मिळवण्यासाठी ती यंत्रणा काम करत राहते आणि दरवेळेला काहीतरी काढत राहते, नवीन नवीन शोध लावत राहते. आणि लक्षात येतं, थोडं खोल गेल्यावर लक्षात येतं की या सगळ्याच्या शेवटी पैसा हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. तर हे असतं मोठ्या प्रमाणातलं आर्थिक राजकारण. खरं तर जगानं असं ठरवलंय, समाजरचनेनं असं ठरवलंय की जगभरची माणसं एकसारखीच आहेत. त्यांना जगण्याचा एकसारखाच अधिकार आहे आणि जगण्याच्या सगळ्या मूलभूत सुविधा सगळ्या जगातल्या लोकांना समान मिळाल्या पाहिजेत. पण खूप लोक असे असतात समाजात आणि ते घाणेरडेच असतात. त्यांना वाटत राहतं जगाची सगळ्यात जास्ती संपत्ती आपल्याकडे असली पाहिजे आणि त्या सगळ्या संपत्तीचा एकवट करण्याच्या नावाखाली हे लोक जगात काही राडे करतात. आणि आत्ताचं चालू नाही आहे. म्हणजे पूर्वीचे जे सत्ताधीश होते, राजे राजवाडे होते, दुसऱ्या देशांवर जाऊन आक्रमण करायचे, ताब्यात घ्यायचे, हे अर्थव्यवस्थेचंच लक्षण आहे. दुसऱ्याच्या संपत्त्या आपल्या मालकीच्या असल्या पाहिजेत. सगळ्यात जास्ती संपत्ती आपल्या मागं असली पाहिजे, आपल्याकडेच असली पाहिजे. ह्या सगळ्या हावरेपणातनं जगात उलथापालथी खूप होत राहिला. मुळात जगातले सगळे धर्मसुद्धा ही अर्थव्यवस्था आहे. खूप माणसं आपल्या धर्मात असली पाहिजेत, म्हणजे आर्थिक ताकदही आपल्याकडे एकवटते. कष्टकरी लोक आणि सगळे लोक. तर धर्माला शेवटी आणि धर्म ही व्यवस्था फुकट पैसे गोळा करणारी आहे. काहीतरी एक भ्रामक स्वप्न दाखवायचं, मृत्यूनंतरचं काहीतरी कर्मकांड सांगायची, याची खरं गरज नाही आहे. ते मृत्यूनंतर काही नसतं आणि कर्मकांड नावाची फालतू गोष्ट तर काही केल्यानं काही फरकच नाही पडत. माणसाच्या कष्ट करण्यात काही फरक पडत नाही आणि माणसाला काही जे सुविधा मिळायच्या त्यासाठी धर्म कधीही मदतीला येत नाही. काही मोजके धर्माच्या जीवावर जे पोसणे लोक आहेत ते पोसण्याचं सोडल्यास धर्म कधीही लोकांना मजुरी, रोजगार, पैसे देत नाही. धर्म कधीही उलटून लोकांना मदत करत नाही. तुम्ही बघा, धर्मात गरीब खूप असतात सगळ्या धर्मांमध्ये. खरं तर या धर्मांकडे एवढा पैसा असतो आणि एवढे ते देवळं बांधतील, मशिदी बांधतील, चर्चेस बांधतील, त्यांची धर्मस्थळं बांधतील, मग त्याच्यावर सुविधांवर खर्च करतील. हा सगळा पैसा गोळा करून आपापल्या धर्माच्या लोकांना वाटला ना तरी लोकांची गरिबी संपेल. तर धर्म ही मुळात एक आर्थिक व्यवस्था आहे, हे फार लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग धर्माची पण राजकारणं केली जातात, ती जगभर केली जातात. मध्ये बुश नावाचे 2 राष्ट्रपती झाले होते. तर त्या बुश लोकांनी इस्लामोफोबिया नावाचा प्रकार सुरू केला जगभर. आणि तोही धंद्याचाच भाग होता त्यांच्या. गेली 600 वर्ष हे जे हावरे लोक आहेत, भांडवल आपल्याकडे जास्ती असलं पाहिजे, पैसे आपल्याकडे असले पाहिजे, आपण श्रीमंत झालं पाहिजे, एकमेव श्रीमंत झालं पाहिजे, असं वाटणारे जे लोक आहेत
हे गेली 600 वर्ष जगभर धुमाकूळ घालत आहेत. त्याचा पुरावा असा आहे की जगात 2 खंड आहेत ज्यांच्याकडं स्वतःची साधनं असतील नसतील, पण जगाच्या कष्टांवर, जगाच्या पैशावर, जगाच्या साधनसंपत्तीवर आपण जगावं आयतं असं समजणारे मुख्य खंड आहे तो युरोप आहे. युरोपचे देश आहेत. यांच्याकडे काही नाही फारसं. गेल्या 600 वर्षापूर्वी यांच्या राजराजवाड्यांनी जगभर शोध घ्यायला सुरुवात केली तर ती त्यांची जहाजं निघाली, मग त्यांनी शोध लावले वगैरे. पृथ्वीवरच राहणाऱ्या देशांचे शोध लावणं पृथ्वीवरच्याच लोकांनी, याच्यासारखा भला मूर्खपणा काहीच नाही. अमेरिका कोणी शोधली, भारत कोणी शोधला वगैरे वगैरे इथं होतं. आणि गेले 80,000 वर्ष पृथ्वीवर माणसं स्थलांतरं करतायत. इकडून तिकडं जात आहेत, तिकडून इकडं जात आहेत, सगळीकडे पृथ्वीच्या कोपऱ्यात पोहोचली. आणि तरी आपल्याला एक भंपक इतिहास असं शिकवण्यात आला की यांनी अमुक देश शोधला, त्यांनी अमुक देश शोधला. अरे तुम्ही शोधला, तुम्ही मूर्ख होता. इथं देश होतेच आधीपासून आणि आपापली राज्य होती, आपापल्या समृद्ध्या होत्या. तर ब्रिटिश आपल्या भारतावर आले पहिल्यांदा 600 वर्षापूर्वी. पोर्तुगीज आले, ब्रिटिश आले, मग फ्रेंच आले, डच आले, अमुक आले, तमुक आले. तर हे त्या अर्थानं भिकारच लोक होते. यांचा हेतू इथून लुटून न्यायचाच होता, काय मिळेल ते. आणि लक्षात घ्या, ब्रिटिशांनी आजपर्यंत गेल्या 1000 वर्षात या देशातून सर्वाधिक जास्ती संपत्ती लुटून नेलेली आहे. आणि ईस्ट इंडिया कंपनी नावाचा प्रकार पहिल्यांदा डचांनी शोधला. मग ईस्ट इंडिया कंपन्या खूप निघाल्या. त्या फ्रेंचांच्या निघाल्या, त्या ब्रिटिशांच्या निघाल्या, पोर्तुगीजांच्या निघाल्या. ईस्ट कंपनीज आणि वेस्ट कंपनीज. तर वेस्टला फार काही नव्हतं, ते ईस्ट कंपनीज. आणि भारत हा त्या अर्थानं प्रचंड समृद्ध देश होता. शेती, कारागिरी, औषधाच्या योजना. तर हे लोक इथं घुसले. या युरोप खंडाचं जगणं 2 खंडांवर झालं. एक आफ्रिका आणि दुसरं आशिया. आशिया खंड आणि आफ्रिका खंड हे निसर्गतः समृद्ध खंड आहेत आणि कष्टकऱ्यांचा मुबलक साठा आहेत. आशिया खंडातले देश गरीब राहिले असतील आणि आफ्रिकेतले देश गरीब राहिले असतील, त्याला कारण युरोपियन देश, आयतं जगणारी बांडगुळं. ते आयत्या जगणाऱ्या बांडगुळांनी काही व्यवस्था तयार केल्या आणि याच्या मागे एक ज्यू लॉबी राहिली कायम. ईस्ट इंडिया कंपनी ब्रिटिशांची होती, तिचा 60% भांडवल देणारा माणूस ज्यू होता. आणि मग ती तिथल्या राणीनं ताब्यात घेतली वगैरे आणि प्रचंड लुटत राहिली. इथली जंगलं लुटली, इथला कापूस लुटला, खनिजं लुटली, जे जे लुटेल ते. खूप लोकांना वाटतं ब्रिटिश आल्यामुळं भारत आधुनिक झाला आणि खूप नवीन नवीन गोष्टी आल्या. ते लोक मूर्ख आहेत. त्यांनी इथं रेल्वे लाईन अंथरल्या आणि मग जगातले लागलेले शोध आणले त्यांनी. आता लक्षात येतं ना, जगातले कुठलेही शोध व्यापार म्हणून कधीही कुठल्याही देशात पोहोचतात. त्याच्यासाठी ब्रिटिश येण्याची गरज नव्हती किंवा फ्रेंच येण्याची गरज नव्हती. मग त्यांनी वाफेचं इंजिन आणलं, रेल्वे आणली. तुम्हाला हे माहिती आहे का, त्यांच्या रेल्वे लाईन्स आणि त्यांनी जिथं धरणं बांधली ती त्यांच्या सोयीच्या ठिकाणी बांधलीत. त्यांनी भारतीय लोकांवर उपकार करण्यासाठी रेल्वे बांधलेले नाहीत, त्यांचा धंदा व्हावा. इथली खनिज, इथली जंगलं, इथला कापूस सोयीस्करपणे मुंबई बंदरापर्यंत पोहोचावा, कलकत्ता बंदरापर्यंत पोहोचावा, त्याच्यासाठीच रेल्वे आखल्या. चेन्नईमधनं पोहोचावा आणि तिथून माल इंग्लंडला सहज जावा किंवा जगभर त्यांना जिथं विकायचं तिथं. मसाल्यांच्या पदार्थांसाठी ते आले असं म्हटलं जातं. ते वाक्य सत्य आहे, पण नुसत्या मसाल्यांच्या पदार्थावर थांबलेलं नाहीत ते. इथलं सगळं नेलं, राजराजवाड्यांचं सगळं नेलं, हिरे नेले, इथले जंगलं नेली तोडून आणि कंगाल केला देश. एका बंगालच्या दुष्काळात 12 वर्ष दुष्काळ पडला होता. शेतकरी 3 लाख शेतकरी मेले इंग्रजांच्या काळात. तर हे त्यांचे आर्थिक धंदे आहेत. आणि मग दरवेळेला काहीतरी काढत राहायचं. असांजे नावाचा एक माणूस होता, आहे अजून, म्हणजे त्याला मध्ये या सगळ्या युरोपियन यांनी आणि अमेरिकन यांनी मध्ये एक वाक्य सांगायचं. या युरोपियन आर्थिक खेळामध्ये नंतर मग 100 वर्ष झाली अमेरिका उतरला आणि त्यांच्याही लक्षात आलं की यांना आपण पाठिंबा दिला आणि आपल्या तोफा आणि बंदुका वापरल्या
की आपल्यालाही पैसे मिळत राहतील. तर त्यांचा मुख्य धंदा राहिला तोफा आणि बंदुका कमवणं, आणि लोकशाही वगैरे यांनी शिकवायची. समता, बंधुता, मूल्य, व्यक्ती स्वातंत्र्य, आणि जगभर उधळमाधळ करायची, शस्त्र विकायची, लोक मारायची. 100 वर्षात अमेरिकेने जवळजवळ 100-150 देशांची वाट लावून टाकली. म्हणजे आपलं आणि सद्दामचं किंवा गडाफीचं काही वैर नव्हतं. हे आपले मित्र लोक होते, आपल्याला मदत करत होते. सद्दामला मग कट करून मारला, हे यांचीच नाटकं होती, आर्थिकच नाटकं होती. म्हणजे असांजेचं नाव घेतलं मी. असांजेचं नाव का घ्यायचं, तर या असांजेनं गोपनीय कागदपत्र खोदून काढली आणि ती विकिलीक्स पेपर्स या नावानं ती प्रकाशित केली. या कागदांमध्ये अधिकृत कागद होती या सरकारांची. यात अनेक भानगडी जगातनं बाहेर आल्या. म्हणजे इतकं विदारक आहे ना. 7 ब्रदर्स नावाची काहीतरी अमेरिकेत एक टोळी आहे ज्यूंची, आणि ज्यू लॉबी ते ठरवते. म्हणजे डॉलर त्यांनीच तयार करायचे, फेडरल बँकेवर अमेरिकेच्या त्यांचंच वर्चस्व, जागतिक बँक आहे ती तुम्हाला कर्ज देणार पण अटी लावणार, सत्ता कशी चालावी, कोण कसं सत्ता द्यावं, तर हे सगळं ते लोक खेळत आले. तर आजही नोटा ते छापणार डॉलरच्या, डॉलरमध्येच जगभर व्यवहार झाला पाहिजे असा आग्रह धरणार, डॉलरच्या हिशोबातच जग मागं राहिलं पाहिजे, पुढं आलं पाहिजे हे ते ठरवणार, सोन्यावर सगळं अवलंबून ठेवणार आणि सगळं स्वतःकडे जमवणार. यांच्या आपल्याकडे एक दीपक करंजीकर नावाचे नाट्यकर्मी आणि लेखक पण आहेत. या विकिलीक्स पेपर्सचा सुंदर अनुवाद यांनी केला होता आणि जाडाजोडा ग्रंथ छापला होता. त्याचं नाव मला आठवेना, पण दीपक करंजीकर असं शोधा तुम्ही. त्यांच्या ग्रंथाचं नाव काहीतरी घात वगैरे असं काही, घातचक्र किंवा असं काहीतरी आहे. अवाढव्य मोठं पुस्तक आहे आणि त्यांनी विकिलीक पेपर्सचा सगळा डाटा त्यात दिलेला आहे. इतकं भयावह आहे. ते टायटॅनिक नावाचा चित्रपट गाजला होता. तो टायटॅनिक ज्या मालकानं बनवलं त्या मालकानं स्वतःच बुडवलं होतं पैसे खाण्यासाठी. ते त्यात आलं. ज्यूंना छळून मारण्यासाठी छळ छावण्या तयार करून दिल्या हिटलरला आणि मुसोलिनीला. ते लोक स्वतः ज्यू होते अमेरिकन. त्यांनी भांडवल गुंतवलं होतं. तो जर्मनी लढून लढून एवढा भिकारावस्थेला गेला होता. त्याच्याकडे हिटलरकडे पैसे नव्हते, तर महायुद्ध यांनी सुरू करून दिली. पहिलं महायुद्ध यांनी सुरू करून दिलं, दुसरंही आणि तिसरं महायुद्धही यांच्या डोक्यात आहे. आणि ते होऊ नये म्हणून त्यांनी 2099ला ठरवलं होतं की जगभर कोरोना आणायचा, आणि तो साधारण 2019ला आणला. कोरोना हा धंदाच होता, मोठ्या प्रमाणात होता, अतिशय पद्धतशीर जगभर पसरवला गेला आणि त्यातनं अमाप पैसा कमवला गेला. प्रेत, औषधं, मोबाईल्स हे खपून खूप पैसा कमवला गेला. प्रेतांचे अवयव हे सुद्धा. हिटलरला छळ छावण्या करायला या लोकांनी पैसे पुरवले. ही छावण्या बांधून दिल्या. 1.5 वर्षाच्या आत त्या छावण्या बांधून दिल्या. परवा ते ओसामा बिन लादेननं ट्विन टॉवर्स पाडले ना, ते यांनीच पाडले स्वतःच. 4 महिने आधी इमारत विकत घेतली ज्यू लॉबीनं, ती रिकामी केली आणि मग विमानं धडकवून पाडली आणि त्याचं शूटिंग केलं CNN नावाच्या चॅनलला. ते यांचंच पुन्हा. म्हणजे विमानं धडकत होती तेव्हाचं अचूक शूटिंग 4ही बाजूंनी आभाळातनं सगळीकडनं उपलब्ध आहे. असं कसं झालं? आणि आता ते बाहेर येत आहे, त्याचे व्हिडिओज वगैरे फिरायला लागलेत आणि अमेरिकेतले लोक आता शोध घ्यायला लागलेत की ट्विन टॉवर्स पाडले कुणी. तो ट्विन टॉवर्सचा मालक, त्यानं ते विम्यात पैसे कमवले. 2 टॉवर्स पडल्यानंतर त्याचा विमा केला भरमसाठ मोठा आणि दाबून पैसे. तर यांचे ते गलिच्छ धंदे आहेत. आणि हे गलिच्छ धंदे मग जगातल्या प्रत्येक देशातल्या राजकारणात केले जातात. झोरान ममदानी हा फार महत्वाचा मुलगा आहे. अजून एक नाव आहे, बुर्किना फासो नावाचा देश आहे.
बुर्किना फासो किंवा बुर्किना पासो, जो काय उलटी भाषा. तिथे एक मिलिटरीमन 34-35 वर्षाचा, त्यानं देश ताब्यात घेतला आहे आणि बंदुकीच्या जोरावर घेतला असला तरी त्यानं विकास सुरू केला आहे. त्याचं नाव इब्राहिम तारोरे किंवा तारोरे. त्यानं या युरोपियन देशांना आव्हान दिलंय. फ्रेंचांची राजवट होती आणि जगातलं खूप सारं सोनं त्या बुर्किना फासोमध्ये आहे. कोण लुटत होतं 2-3 वर्षापूर्वीपर्यंत? ते हे फ्रेंच लोक लुटत होते. सगळे पैसे यांना. त्या इब्राहिमनं या लोकांना दिलं हाकलून, आमचा देश स्वतंत्र आहे. आणि आता जगात अर्थव्यवस्थेत खूप सारे बदल होत आहेत. गेली 20-25 वर्ष डॉलरचं महत्त्व संपवण्यासाठी रशिया लढतोय. आता चीन मदतीला आलाय, आणखी त्यांच्या मदतीला इराण आलंय. ही जी लढाई झाली आता पॅलेस्टाईनमध्ये, कुठल्या इच्छेनं झाली माहिती आहे? तिची बाळं मारली, बाया मारल्या. तुम्ही करत बसा ते मुसलमान मारले वगैरे वगैरे, त्याचा आनंद साजरा करा. हेतू काय होता माहिती आहे? पॅलेस्टाईनमध्ये ट्रम्पच्या जावयाला हॉटेलं बांधायची होती, ट्रम्प टॉवर्स. याच्यासाठी त्यांना त्या कोण तो इस्रायलचा आहे भंपकतो, त्याला सुपारी दिली. अर्थात एक आहे, आफ्रिका आणि आशिया खंडावर ताबा ठेवता येणं याचा सुपारी बहादरी इस्रायलच आहे अमेरिकेकडनं. आणि मग देशादेशात अशांतता लावून द्यायची. 40 वर्ष अफगाणिस्तानला लुटत राहिले. त्या अफगाणी अफाट आहेत, त्या हारले नाहीत. मुळात अफगाणिस्तान उद्ध्वस्त केलं अमेरिकेनं. तिथं राजा होता, ती राजेशाही उलथून लावली. मग तिथं 3 गट भांडत ठेवले. मग त्यातले खूप लोक निर्वासित झाले, पाकिस्तानला आले. मग या पाकिस्तानी निर्वासितांना शस्त्र आणि बंदुका चालवायचं शिक्षण अमेरिकेनं दिलं, ज्याला आता आपण तालिबान म्हणून ओळखतो. ही गरीब अनाथ पोरं होती, पालांमध्ये राहणारी, छावण्यांमध्ये राहणारी. यांना पाकिस्तानच्या मदतीनं शिक्षण दिलं आणि याच तालिबानला अफगाणिस्तानात घुसवलं आणि अफगाणिस्तान ताब्यात घेतला. तालिबानच्या पोरांच्या लक्षात आलं हे खेळणं किती खेळणार आपण, यांचे हातातलं खेळणं किती होणार. म्हणून त्यांनी मग ते अमेरिकेला आता हुसकावून लावलं. आपल्या दृष्टीनं ते दहशतवादी, मुसलमान दिसला की दहशतवादी. आपण त्यांच्या देशाच्या दृष्टीनं विचार केलाय कधी? हम्मासला इथं आपण दहशतवादी म्हणतो, त्यांच्या देशातलं बघा ना. तो बाया पोरं मारणं. लेबॅनॉन नावाचा देश आहे, तो कुठल्याही धर्माचा नाही. 3 धर्म तिथं आहे, मुस्लिम, ख्रिश्चन आणि ज्यू. राष्ट्रपती ख्रिश्चन असतो, पंतप्रधान मुस्लिम असतो, लोकसभेचा सभापती ज्यू असतो. असं तिथं यंत्रणा आहे. तो लेबनॉन सगळा लुटायचा याला, इस्रायलला. तिथं तोही ज्यूंना मारतो, आया बहिणी मारतो, बलात्कार होतात, बारकी पोरं मारतात. चुराडा केला त्या पॅलेस्टाईनचा. हेतू काय? तर ज्यू लॉबी आणि ट्रम्प सारखे जे उद्योगपती आहेत, भांडवलशाह, यांची दुकानं तिथं निघावीत. भारत आता या अर्थव्यवस्थेत कुठे आहे? तर भारत दोन्हीकडं कललेला दिसतो किंवा दोन्ही डगरींवर पाय ठेवून दिसतो. तो अमेरिका आणि ज्यू लॉबीच्याही बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याला ते कळतंय की पुढं धोका आहे, हा फक्त लूटमार होईल. तर तो रशिया आणि चीनच्या बाजूला पण आहे. ब्रिक्स नावाची जी भारतानं शोधली, मनमोहन सिंगांचे उपकार आहेत की मनमोहन सिंगांना ही व्यवस्था खूप माहिती होती आणि ते बरोबर उत्तरं देत होते या लॉबीला आणि म्हणूनच त्यांना हटवण्यात आलं. कारण भारतातला अर्थव्यवस्था कळणारा एवढा महत्त्वाचा पंतप्रधान की तो जागतिक यंत्रणाही नीट हाताळत होता, सगळ्यांपासून तटस्थही राहत होता आणि हिंमतही होत नव्हती कोणाची भारताला धमक्या देण्याची. मनमोहन सिंग तेवढे ग्रेट होते. तर त्यांनी ब्रिक्सचा पुढाकार घेऊन ब्रिक्सच्या स्थापनेत भाग घेतला आणि खूप मोठी यंत्रणा. ब्रिक्स कशासाठी आहे? तर अमेरिकन डॉलर आणि सोन्यातले व्यवहार थांबवून आपापल्या देशाच्या चलनात व्यवहार झाला पाहिजे, अशी ती ब्रिक्सची व्यवस्था आहे. आणि आता ब्रिक्समध्ये खूप देश आहेत आणि या काळात, आत्ताच्या या सरकारच्या काळात ब्रिक्समधनं आपण थोडे मागं पडलेलो. म्हणजे चीन आणि रशियाचा अविश्वास आपल्याबद्दल आहे. कदाचित एक आहे की या मोठ्या राजकारणात हे अविश्वास दाखवणं वगैरे असं ते काही असू शकतं. टिकून राहणं हा महत्त्वाचा भाग आहे. तर यातलं काही
महत्त्वाचे संदर्भ असे मला तो इब्राहिम तारोरे महत्त्वाचा वाटतो. आशिया खंड त्या इब्राहिम तारोरेच्या जीवावर आफ्रिका खंडानं जाहीर केलं की युरोपियन लोकांना तुम्ही निघा म्हणा, आमची साधनं, आमची संपत्ती, आमची खनिजं आम्ही विकू. आणि त्याचा गट तयार झाला आहे. तो नवीन भांडण आहे आता आर्थिक जागतिक पातळीवर. आशिया खंड आहे. चीन हळूहळू करत फार मोठी ताकद एकवटली आणि आपणही कमी नाही आहोत बरं का. म्हणजे आपल्याकडे तेच झालंय, थोडं जीव लॉबीसारखंच झालंय. 2-3 भांडवलदारांकडे आणि मग खाली गरिबी आणि 6,000 रुपये लाडकी बहीण असल्या फालतू गोष्टीत पैसे देत राहायचे. तर ही तीच व्यवस्था आहे. ही जी उद्योगपतींची व्यवस्था आहे भारतातली, ही जागतिक पातळीवरती भांडवलदारांचीच व्यवस्था आहे. आणि तरीही आपण तगडे आहोत. कारण या भारतात कष्टकरी अफाट आहे, खूप आहे. लोकसंख्या हे बळ आहे. इथं ग्राहकही खूप आहेत आणि कष्टकरीही खूप आहेत. खनिजं पण खूप आहेत, जंगलं आहेत, शेती आहे, औषध निर्माणात पुढं आहोत आपण. आणि चीनच्या बरोबरीचाच प्रवास आहे. फक्त मधल्या या राजकारण्यांमुळं आपण, कारण असं लक्षात येतं की आपल्या देशासाठी लढणारे देशप्रेमी आणि योजना आखणारे देशप्रेमी राज्यकर्ते लागतात, ते नाही आहेत. यांचे हेतू वेगळे आहेत आणि यांना जागतिक लॉबीनंच बसवलेलं आहे. म्हणजे इब्राहिम तारोरेला आतापर्यंत खूप वेळा मारण्याचा प्रयत्न झाला. ज्यांनी गरिबांना वर आणण्याचं बोलले किंवा एक समान हक्काचा आधार, आर्थिक आधार सगळ्यांना मिळाला पाहिजे असं ज्यांनी बोललेत, त्या त्या देशांमध्ये या लॉबीजनी उलथापालथ केलेली आहे. भारतातली 14ची सत्ता ही लॉबी, या लॉबीचीच खेळी आहे. तर झोहरान ममदानीचा विजय हा फार महत्त्वाचा ठरतो आणि त्याच्यासारखे आणखी 2-3 जण निघाले. इस्लामोफोबिया असताना सुद्धा तो पोरगा तिथं निवडून आला. त्या पोराचे संदर्भ फार अफाट आहे, मजेशीर आहे. म्हणजे त्याचं भाषण ऐकत होतो मी परवा जिंकून आल्यावर. त्यातले काही चुका सापडल्या मला, पण त्यानं या भांडवलशाहीला आव्हान दिलेलं आहे. सामान्य लोकांचं, मध्यमवर्गीयाचं आणि गरिबांचं राजकारण करणार असं तो बोलला आहे. ते फार महत्त्वाचं आहे. आणि मला ते तसलं काही अभिमान बाळगायची इच्छा नाही. तो भारतीय मूळ आहे वगैरे, त्याचं काही गरजेचं नाही आहे. माणूस आहे आणि चांगल्या तत्वांचा माणूस आहे, हे फार महत्त्वाचं आहे. मग तो कुठल्या देशातला, मग त्याचे वडील प्राध्यापक आहेत आणि ते गुजराती आहेत. मग मीरा नायर नावाच्या त्याच्या मातोश्री आहेत, ज्या चित्रपट दिग्दर्शिका आहेत आणि चांगले चित्रपट दिले. ते बोलताना तो एकच चुकला परवा. ते ट्रम्पला इस्लामोफोबियाला उत्तर देताना तो म्हणाला मी मुसलमान आहे. मला फार वाईट वाटलं. ज्याचे वडील किंवा आई मुसलमान असते आणि वडील किंवा आई हिंदू किंवा दुसऱ्या धर्माचे असतात, तर त्या पितृसत्ताक पद्धतीचं वाटत राहतं. ते आईचा धर्म का नाकारायचा, हे त्यांना सांगायला हरकत नव्हती मी हिंदू मुस्लिम दोन्ही आहे म्हणून. कारण आई फार महत्त्वाची आहे ना जन्म देताना. तर ते एवढं एक वाक्य खटकलं की त्यांना त्या ट्रम्पला चॅलेंज करताना मी मुस्लिम आहे आणि मुस्लिमोफोबिया असताना, इस्लामोफोबिया असतानाही तो निवडून आला हे बोलला. इब्राहिम तावरेबद्दल तसं वाटतं. अजून एक आपलं लक्ष नसलेली गोष्ट आहे अर्थव्यवस्थेतली, ती म्हणजे इम्रान खान नावाचा क्रिकेटियर पाकिस्तानचा पंतप्रधान झाला होता. तर तो म्हणाला होता की किती काळ युद्ध करणार आणि आम्ही अमेरिकेच्या हातचं बाहुलं किती काळ राहणार, हे भारताबरोबर सारखी लढाई का करायची आम्ही, असं त्यानं टाकलं होतं. तर सगळ्या कटकारस्थानाकडून त्याला तुरुंगात टाकलाय. आणि आपल्याकडे एक परवा उदाहरण घडलं. राहुल गांधीनं मतचोरीचा तो प्रकार दुसऱ्यांदा मांडला. खूप लोक म्हणाले तो हायड्रोजन बॉम्ब आहे. मला माहिती आहे तो हायड्रोजन बॉम्ब नाही आहे. एच फाईल्स नाव दिलं त्यानं, ते हरियाणा फाईल्स होतं. हायड्रोजन बॉम्ब यायचाच आहे अजून. पण तो जे काही करतोय ना, ते पाहिल्यानंतर भयावह वाटलं. तो झोहरान ममदानी जे करतोय, इम्रान खान जे करू पाहतोय किंवा इब्राहिम तारोरे जे करू पाहतोय आणि भारतात राहुल गांधी जे करू पाहतोय, ते आहे या जागतिक अवाढव्य भांडवलशाहीला आव्हान.
आणि याला छळलाच खूप. म्हणजे तो इतिहास मांडीन मी. राहुल गांधी या विषयावर स्वतंत्रपणे व्हिडिओ करीन. मी गेली 14 वर्ष राहुल गांधीबद्दल लिहित आलो आहे आणि मला तो माणूस माहिती आहे. आणि भारतीय इतिहासाचा माझाही दांडगा अभ्यास आहे, जागतिक इतिहासाचाही आहे. याच्यात राहुल गांधीबद्दल बोलत आलोय मी. त्याला जेव्हा पप्पू ठरवायचा प्रयत्न केला होता तेव्हाच मी सांगत होतो हा पप्पू नाही आहे म्हणून. आणि पुरावा पाहिजे असेल तर तुम्ही फेसबुकवरच्या पोस्टी बघा. त्याला का पप्पू ठरवला वगैरे वगैरे बोलू आपण. कोणी ठरवला, त्यात आपल्या महाराष्ट्रातले नेते होते मोठे, त्या इतिहासावर बोलायचं मला. आणीबाणी आणि त्याच्यानंतर झालेली राजकारण याच्यावर मी बोलीन. पण राहुल गांधीच्या मतचोरीच्या याच्याबद्दलचा शेवटचा मुद्दा फक्त बोलतो. त्यानं ते जे उघडकीला आणले ते इतकं भयावह आहे. ते नुसतं मोदी किंवा शहा पुरतं सीमित नाहीये. निवडणूक आयोग तो कोण घाणेश कुमार बसलाय त्याच्यापुरतं सीमित नाहीये. ते इतकं भयावह आहे की त्या यंत्रणेत गेल्या 14 वर्षात सामील असलेले लोक बघा कोण कोण आहेत. मला प्रश्न पडला, हे सगळं जे घाण होऊन बसले हे स्वच्छ करायचं असेल तर कसं करणार. आणि दुसरा एक प्रश्न पडला, यांना हे का करायचंय. हे जर भारतीय आहेत, भारतावर प्रेम आहे म्हणतात, वंदे मातरम म्हणतात, भारत माता की जय म्हणतात, तर यांना निवडून येण्याची ही पद्धत का पाहिजे. सरळ, पारदर्शी, प्रामाणिक, निर्मळ, खुली अशी मतदान प्रक्रिया का नको यांना. काय करायचं यांना चोऱ्या करून. हा गंभीर प्रश्न आहे. तर हा सगळा जागतिक आर्थिक लॉबीचा खेळ आहे. या देशातली शेती लुटायची, या देशातले उद्योग लुटायचे, ते आपल्या ताब्यात असले पाहिजे. आणि कष्टकऱ्यांनी केलेले कष्ट फक्त आपल्यापुरते झाले पाहिजे. आपल्यासाठी कष्टकऱ्यांनी घाम गाळला पाहिजे. अशाच पद्धतीची ही राजकारण आहेत आणि त्याचे हे हस्तक आहेत. नाहीतर देशावर प्रेम असलेले लोक हे कशाला करतील. या ना, तुम्हाला जो काही कारभार करायचा आहे, तुमची जी काही विचारधारा आहे, तुम्हाला ते काही हिंदू राष्ट्र वगैरे जन्माला घालायचं आहे, घाला की. पण सरळ मार्गी निवडणुकी या ना. आणि हिंदू राष्ट्र करून करणार काय. कष्टकऱ्यांचं होणार काय. तुम्ही 2-4 उद्योगपतींना आणि तुम्हा स्वतः पुढाऱ्यांना मलई घेणार, सगळी वाटा सगळा घेणार, हे कष्टकरीच राहणार आहेत. तर हा अर्थव्यवस्थेचा भाग आहे. मतचोरी करणं, पुन्हा पुन्हा सत्तेत येणं. आणि हे मला काही फार आशादायक नाही वाटत. म्हणजे मी जेव्हा आधीच्या पत्रकार परिषदेच्या वेळेस मी नव्हतो फार विचार करत, हे चांगलं बिंग फोडलं वगैरे इथपर्यंतच माझी प्रतिक्रिया होती. आत्ता मात्र लक्षात आलं, नुसतं निवडणूक आयोग तो दिसतो घाणेश कुमार तेवढा नाहीये यात. जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आहेत, हाताखालचे कर्मचारी आहेत, निवडून आलेले आमदार खासदार आहेत. किती मोठी लोकसंख्या या व्यभिचारात किंवा बदफैलीपणात अडकलेली आहे. काय करणार आपण यांचं. पोलीस शिपायापर्यंत. तो मध्ये कोणतरी हिरो व्हायला निघालेला पोलीस अधिकारी होताच ना, तो म्हणालाच होता मी होतो सामील म्हणून, तेव्हा मला बाजूला केलं यांनी. किती मोठी यंत्रणा केली या मतचोरीसाठी. निवडून यायचं तर या ना सरळ मार्गी. आणि केलेली कामं सांगा ना. केलेल्या कामांवर काही नाही बोलणार. पुन्हा पुन्हा आपलं हिंदू मुसलमान. ते परवा राज ठाकरेनं मतदार यादी घोषित केली की एक किडा आला तो बीजेपीचा आणि म्हणाला यातली मुसलमानांची नावं नाही दिसली का. अरे तुला दिसली, तू बोल ना. टोणग्या ती काय राज ठाकरेची एकट्याची जबाबदारी आहे का. आणि तेही सांगतायत मतचोरी होते म्हणून, दुबार मतदान होते आणि खोटी नावं घुसलीत. करणार काय आहात या देशाचं. कुठं जाईल हे. कोणाच्या अंकित व्हायला निघालोय आपण. भविष्यातलं काही चित्र दिसतंय का. का करतो आहोत आपण. पैसे.
संपत्ती काय करणार एवढी संपत्ती घेऊन? ऐशो आरामात राहाल आणि खूप बंगले होतील आणि खूप विमानं होतील आणि खूप जहाजं होतील. करणार काय? निसर्ग एवढा थोर आहे. हे बरं आहे तुमचं 100 वर्षाच्या आत मरावं लागते हे एवढ्याशा जगण्यासाठी. काय करणार? आणि पक्ष चालवायला पैसे लागतात. कशाला चालवता पक्ष? मरणार ना तुम्ही. मरणार आहात, गचकणार आहात. आणि हे असले खेळ जनतेशी पैसे जमवण्यासाठी. सत्ता आपल्या ताब्यात राहावी, त्यातनं पैसे आपल्या ताब्यात राहावेत, अर्थसत्ता आपल्या ताब्यात राहावी. काय करणार? 2 वेळा जेवायचं, एकदा हागायचं आणि एकदा मरायचं. इतक्या फालतू आयुष्यात करणार काय तुम्ही? कुठलं तुमचं जात वर्चस्व, धर्म वर्चस्व? काही नाही तसलं. तुम्हाला जाती आणि धर्माची भांडणं लावून द्यायची आणि पैसे गोळा करायचे आणि मतचोऱ्या करून. आणि मग पुन्हा सारखं ते म्हणत राहायचं काँग्रेसच्याच वेळात हे आलं आणि काँग्रेसच्या वेळात. अरे ठीक आहे, तुम्ही दोघेही नालाय का? देश, देशाची जनता, जग, जगाची जनता जगू द्या ना. कसला ऐशाराम करणार तुम्ही? मरणार, तुमची माती होणार, राख होणार. खूप ऐशारामात राहिला आणि खूप महालन अमुकन तमुकन आरामन ताळमळ आणि चांगलं अन्न, चांगलं पाणी, चांगली औषधं, चांगले दवाखाने. मृत्यू सत्य आहे. आणि नावं काय राहणार तुमची? ते ममदानी परवा जोहरांना नेहरूचं नाव घेतलं. हेही नेहरूचं नाव घेतात. यांचंही नाव घेणार ना काळ? 2 लोकांचं नाव घेतो का? ज्यानं भलं केलंय त्यानं त्याचं आणि वाटोळ केलंय त्याचं. हिटलरचंही नाव घेतोच की आपण. पण कौसात काय येतं मनात? तसंच होणार. मग चांगलं नाव करून जावं असं नाही वाटत. कुठल्या तरी आर्थिक सत्तेचे, जागतिक आर्थिक सत्तेचे गुलाम होणार तुम्ही. त्यांच्यासाठी देशाची वाट लावणार, इथली साधन संपत्ती विकणार. ते सारखं आपलं भारत पाकिस्तान करत राहणार. ते इम्रान खान म्हणाला भारताबरोबरची भांडणं मिटवून आम्ही अमेरिकेचा हस्तक नाही होणार. त्याला तुरुंगात टाकले आणि भारतानं काही केलं नाही. आसिफ मुनीर आणि कोण तो नवाज शरीफ हा भ्रष्ट माणूस आहे. भारताचं नाही याचं आर्थिक डिलिंग चालतं. हा साखर कारखानदार आहे तिथला. त्याच्यावर बोलू. आणि हे काय चाललंय आणि कशासाठी चाललंय? द्या ना, जगू द्या ना लोकांना. शांत जगू द्या ना. या देशाचा प्रश्न कधीच हिंदू मुस्लिम नव्हता. अमेरिकेपासून ते सुरू झालं. आपल्याकडे आहेच आहे जुना. त्या भांडवलावरच पाकिस्तानही जगतं आणि आपणही जगतो. पाकिस्तान हिंदू मुस्लिम करत नाही. तिथं काश्मीर काश्मीर करत राहतात. आपणही काश्मीर काश्मीर करत राहतो. पण मग पाकिस्तानचा ना इथल्या मुसलमानांचा संबंध येतं म्हणून भांडणं लावून देतो आणि मारामाऱ्या. आणि त्याच्यात तुम्ही गुंतला एकदा की इकडे यांच्या चोऱ्या चालू. सरकारचे सगळे पैसे कर्जाच्या कर्ज देशावर करून ठेवले. दाबून चोऱ्या आहेत. तुम्ही बसा हिंदू मुसलमान आणि वंदे मातरम म्हणावंच लागेल. तर जोहरान ममदानी हे मला त्या अर्थानं आशादायक वाटतं. त्या ग्रेट ब्रिटनचा जो मेयर आहे आत्ताचा तो पाकिस्तानी मुसलमान आहे. तर ते मुसलमान असण्याचं कौतुक नाही आहे. पण तो जो इस्लामोफोबिया आहे त्यातनं जनता विचार करायला लागली. तो शेवटचा मुद्दा आहे. 3 गट असतात असं मागच्या मी व्हिडिओत म्हणालो होतो. जागतिक भांडवल आणि हे जे हावरे लोक आहेत की सगळा पैसा आमच्याकडे झाला पाहिजे, सगळं अंकित झालं पाहिजे. तेही मारणारच असतात. तरी त्या हलकटांना ते कळत नाही की करणार काय आणि घराणं असलं पाहिजे वगैरे. काही नाही. एकदा पृथ्वी पण नष्ट होणार आहे कधीतरी. निसर्गाचं चक्र येते. या चक्रात कशाला त्रास द्यायचा? 2 वेळा जेवून चांगलं सुखानं जगावं, इतरांना जगू द्यावं या हेतूचे हे लोक नाहीत. आणि त्याला धर्माची किनार आहे. लुच्चेपणा. तर हा एक गट आहे भांडवलदारांचा. यांचे हस्तक म्हणून काम करणारे जगभरचे पुढारी आहेत, सरकारी अधिकारी आहेत आणि मिलिटरीज आहेत. हे पण हरामाचं जगतात.
त्यांचे हस्तक होऊन जातात. आणि तिसरा जो गट आहे तो आहे जनता, समाज. त्याला त्याचे प्रश्न आहेत, त्याचे कष्ट आहेत, आणि तो जनता लढतेच बरं का, लढतेच. एक लक्षात घ्या, भारतानं पण खूप भोगलेलं आहे. भारतानं फाळणी भोगली आहे, त्या फाळणीतनं उभा राहिला देश. नंतर या जागतिक अर्थव्यवस्थेचे लोक आणि भारतातले त्यांचे हस्तक यांनी खलिस्तान नावाचा प्रश्न उभा केला, बोडो आंदोलन उभं केलं. खूप भारतानं हे सोसलंय बरं का, खूप वेदना सोसल्यात, पण भारत उभा राहिला 1000 वर्ष. जगभर अशीच जनता आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल अमेरिका भयंकर समृद्ध देश आहे, नाही. जोहरान ममदानी ज्या मुद्द्यांवर निवडून आला ना, ते फार मजेशीर आहे. मोफत बस सर्व्हिस देईन म्हणाला, मुलांचा सांभाळाच्या यंत्रणा नीट करीन म्हणाला, शाळा चांगल्या करीन म्हणाला, आणि घराची भाडी कमी करीन म्हणाला, आणि भांडवलदारांच्या विरोधात उभा राहिला. तो भारताचा ह्याच प्रश्न आहे, जगभरच्या जनतेचा. हा जो तिसरा राजकारणातला महत्वाचा घटक आहे, जनता, ही उभे राहण्याची ही लक्षणं दिसतात आणि आशेला लागायला होतं. ते मुसलमान का हिंदू हे महत्वाचं राहत नाही. खूप हिंदू अमेरिकेत निवडून येतात, पाकिस्तानात आता 3 जण भारतीय वंशाचे निवडून आले. तो लंडनचा मेयर. तर समाजाला अक्कल आहे बरं का, समाजाला नको हे कष्टकरी समाजाचं नाव घे, ज्यांना रोज राबावं लागतं आणि पैपैसाठी लढावं लागतं ना, त्यांना कळतं बरं का हे धर्म आणि यांची राजकारणं यातनं बाहेर आलं पाहिजे. काही जे छोटा गट असतो तो लाटेला लागतो आणि त्यांची टोळी असते. एक लक्षात घ्या, सज्जन माणसाची टोळी नसते, सज्जन माणसांची टोळी नसते. दुर्जन मात्र एकत्र येतात आणि ते सज्जन माणसं एकटी असतात, ती दबावात जातात. भारतात तेच झालं, जगभर तेच चालू आहे. ट्रम्प सारखा अतिरेकी घाण माणूस, अतिरेकी देशाचा अतिरेकी राष्ट्रपती, तोच अतिरेकी देश आहे जगातला. त्यानं जगभर भांडणं लावून दिली, युद्ध केली, निरपराध लोक मारले. त्या आशिया खंडातलं पेट्रोल सापडलं, मग या पेट्रोलवर दबाव ठेवण्यासाठी इस्रायल जन्माला आणलं. पेट्रोल लुटता आलं पाहिजे. आणि ज्यांनी ज्यांनी आवाज काढायचा प्रयत्न केला, रशिया उभं राहिलं तेव्हा रशिया फोडला. अनेक 100-150 देशांचे सत्ता उलथवल्या, मारले लोक, आंदोलन दंगली लावून दिल्या. तर सगळ्यात मोठा दहशतवादी देश अमेरिकेचा आहे आणि गरीब पण आहे, आपल्यासारखाच आहे. आणि तिथेही आपल्यासारखेच कष्टकऱ्यांचे प्रश्न आहेत. अमेरिकन जनता दहशतवादी नाही, तिथं असलेली आर्थिक लॉबी आणि तिथं येणारे त्यांचे चमचे किंवा त्यांनी पाळलेले किडे हे दहशतवादी आहेत. अमेरिकन जनता किंवा कुठलीही जनता ती कष्टकरी असते. कष्टकरी जनतेला मी यात सामील नाही करणार, पण कष्टकरी जनता मधून राजकारण ही महत्त्वाची गोष्ट आहे. राजकारण ही अतिशय आवश्यक गोष्ट आहे जगासाठी. ते त्याच्यावरही नंतर बोलू आपण. पण या राजकारणामध्ये ज्या हालचाली होत आहेत त्या फार महत्त्वाच्या वाटल्या. राहुल गांधी आपल्याकडे लढतोय, तो मोदी आणि शहाच्या विरोधात नाही, तो जागतिक भांडवलशाहीच्या विरोधात लढतोय, हे लक्षात घ्या. इब्राहिम तरोरे तसा आहे. तो ममदानी मेयर असणं हे फार महत्त्वाचं आहे अमेरिकेच्या दृष्टीनं. एका शहराचा मेयर पण तो खूप अधिकार असतात तिथे. आपल्यासारखे इथे बाहुले महापौर नसतात. तिथं तो सत्ताधीशच असतो, मुख्य सत्ताधीश 4 वर्ष. त्यामुळे ममदानीचं ते स्वागत करायचं आहे. आणि आणखी काही मुद्दे उरलेत, त्याचा उलगडा नंतर करू. आता पुरतं एवढंच. पुढच्या व्हिडिओत भेटू. धन्यवाद.